सगळं आहे ना फळांचा स्टॉक आलाय आपल्याकडं. पेरू आणि डाळिंबाचं मेन सीझन चालू आहे. तर दादाने आज आहे ना मस्त फळं आणलेत, एकदम ताजे ताजे रसिले फळं आणलेत. गाईज दादा बघा मस्त पेरू खातोय. हे गाईज गुड मॉर्निंग. आज आहे ना सकाळी सकाळी आपण चाललोय शॉपिंगला. कुठे चाललोय अनु? डीमार्टला शॉपिंगला चाललोय. जास्ती काही नाही. आज अनु आली आहे आणि अनुला म्हणलं चल तुला पण फिरायला घेऊन जातो. मग आपण आहे ना फिरायला कुठे चाललोय माहिती का? डीमार्टला फिरायला चाललोय. दादा आपल्याला पेट्रोल पंप फिरवतो ना, आज आपण अनुला आहे ना डीमार्ट मध्ये फिरूया. समोरचा असा काही छान नजारा दिसतोय बघा. आज पाऊस उघडलाय त्यामुळं एकदम स्वच्छ वाटते. इकडे थार उभी आहे. दादा म्हणतो मी लवकरच थार घेणार आहे. बघूया आपली थार कधी येते. सपने देखना जरुरी आहे. बोले स्वाती मावशी का ज्यूस सेंटर. हा स्वाती मावशीचं बंद आहे आता. सध्या पावसाळा आहे ना तर बंद राहतं. इस डीमार्टच्या पार्किंगला तर एवढी गर्दी आहे ना. हे बघा या साईडला पण फुल गर्दी आहे. डीमार्टला तर आज फुल गर्दी आहे आणि गर्दीमध्ये आपण शॉपिंग करायला आलोय. हे बघा सगळी गर्दी दिसते. सगळ्या फॅमिलीसोबत शॉपिंग करतात आहे. आणि इकडे पॉपकॉर्नला पण फुल गर्दी दिसते. गाडी अडकली त्यांची, त्यांना काढून देतोय. त्यांना काय काढता येत नाहीये. खूप जास्त ट्रॅफिक झाली इकडं. शॉपिंग चालू इथं. एवढी सारी शॉपिंग झाली आहे, अजून बाकी आहे. दादा 4 किलो घेतो काय? किती किलो घेतोय? हो ये लवकर. इसमें लेना है. 2 तास तर आपले कपडे घेण्यातच गेले. गाईज डीमार्टला किती जास्ती गर्दी आहे. दादा अजून बिलिंगच करतोय आणि ना आम्ही इथं बाहेरून थांबलोय. गाईज 3-4 तास आहे ना शॉपिंगला गेलेत आणि असली भूक लागली ना मम्मीने ज्यावेळेला बनवून ठेवलं असेल. आता बघूया अजून घरी जायला किती वेळ लागतोय. खूपच जास्ती जमलोय आम्ही. आता आलोय दुकानावर आणि आता जेवणार आहे. मम्मीने ज्यावेळेला काय बनवलंय काय माहिती. भाजी भात आणि बाजरीची भाकरी. कसं काय झालं अनु कसं काय झालं जेवण? बहुत टेस्टी है. हम भी आए क्या? आओ ना. बाय बाय अनु. बाय. गुड मॉर्निंग. सकाळचं आहे ना खूपच मस्त वातावरण झालं आहे. पाऊसच उघडलाय बरं का. 2-3 दिवस झालं पाऊस नाही आहे ना, तर वातावरण असं मस्त झालं आहे. कुठं पण मस्त फिरायला जाऊ वाटते. मध्येच ऊन पडते, मध्येच सावली पडते. आणि ना मला नाश्ता करायचा आज आहे ना. दादा ना 8-10 दिवस काय मालाला गेला नव्हतं. खूप जास्त आजारी पडला होता ना, सर्दी खोकला ताप. आता 7च चालू होती नाही का. तर मग 8-10 दिवसांनी बघा माल आणलाय सगळा ताजा. इतके दिवस मम्मीच जात होती म्हणून मम्मीच थोडं आणत होते ना मी. हां तर दादाने आज खूप दिवसांनी माल आणले. एकदम फ्रेश सगळी फळं पण आली आहेत. लावून झालं मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर आता माल लावायचं आहे. माल लावायला 2-3 तास तरी जाणारच आहे आपलं. आणि सगळ्यात भारी आहे ना मला ते ॲपल आवडले. हे बघा कसलं 1 नंबर ॲपल आहे. कसे कमेंट करून सांगा मला. खरंच लय भारी आहे. बघ ना, बघून खाऊ वाटते. गाईज खूप जास्ती कष्ट केलेत आम्ही चौघांनी पण. आणि ना असं छान दुकान लावून घेतलं आहे बघा. सगळ्या पालेभाज्या पण लावून घेतल्यात, फळं पण लावून घेतलेत आणि सगळी तरकारी पण इथं आवरून लावून घेतली आहे. तर मग शॉपिंग करायला तुम्ही येऊ शकताय. एकदम 8 ते 10 दिवसांनी दादाने आज माल आणला आहे. तर खूपच भारी वाटते दुकान. हे बघा सगळे काम करून दमले तिकडे बसलेत. गाईज दादा बघा मस्त पेरू खातोय. एकटं खाणार का रे? हां मला दे की. का तू खाल्लं राहतं. मी 2 पेरू खाऊन बसले ऑलरेडी. गाईज मी 2 पेरू खाऊन बसले. दादा खातोय आत्ताशी. गाईज रात्रीच्या जेवणात बनवलंय बघा मस्त राजमा राईस आणि चपाती. कसं झालं दादा? काय हां मला म्हणतो का जेव म्हणून? मी जेवतो. बघितलं का कसलं आहे. गाईज कसं काय वाटलं आजचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. बाय बाय करा.